18व्या शतकातलं वगैरे जर तुम्ही जर बघितलं, तर तेव्हा जे साखर खूप महाग होती हं, हं. आणि तेव्हाचा हा जो आजार होता, हा फक्त राजे लोकांना आणि अतिश्रीमंत जे लोकं होते, ते साखर विकत घेऊ शकत होते. राइट. नेमकं ह्याच्या मागचं आपलं काय कारण आहे, की इंडियामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेलं आहे आणि फार कमी एजमधल्या लोकांना देखील व्हायला लागलेलं आहे ते? 1940 मध्ये हं. ह्याचं जे प्रमाण होतं ना, 100 मध्ये 4 लोकांना व्हायचं. ओके. हां. 1970 मध्ये 100 मध्ये 40 लोकांना होतं. ओके. आज इंडियामध्ये देर आर मोर दॅन 40 मिलियन पेक्षा जास्त डायबिटिक्स आहेत. हो. डायबिटिक इज अन एपिडेमिक इन इंडिया. 20 ते 22 वर्षापासूनचे माझ्याकडे पेशंट आलेले आहेत. म्हणजे एवढं कॉमन झालेलं आहे. फ्रूट ज्यूस घेतात ब्रेकफास्टला. आता फ्रूट ज्यूस आणि फ्रूटमध्ये खूप फरक आहे. फ्रूट जेव्हा तुम्ही खाता तेव्हा त्याच्यामध्ये फायबर पण असतं. हं. पण फ्रूट ज्यूस इज प्युअर शुगर. त्याच्यामध्ये फक्त साखर असते, फ्रुक्टोज असतं त्याच्यामध्ये आणि ती फक्त साखर असते. त्यामुळे ते ब्रेकफास्टपासूनच तुमच्या शरीरामध्ये साखर वाढायला लागली. काय असतं ना, एक प्रत्येकाचा फूड पॅटर्न असतो. पिढ्यानपिढ्या आपल्या घरी चालत आलेला असतो. राइट. म्हणजे जे आपली आजी बनवायची तीच आई बनवते, नंतर ते सुनेला सांगते. तो प्रत्येक फॅमिलीचा फूड पॅटर्न असतो. बरोबर. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ डॉक्टर और फॉर वेन यू वॉन्ट टू रिव्हर्स डायबिटीज टू वर्क अराउंड दॅट फूड पॅटर्न. तुम्ही जर त्यांना 360 डिग्री चेंज सांगितला ना, ते नाही होत. तर ते जे खाता आहेत आजचा जो पॉडकास्ट आहे, हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आज आपण जर म्हटलं, तर भारतातल्या प्रत्येक घरामध्ये एक आपल्याला डायबिटीजचा पेशंट हा दिसेलच. ग्लोबल इंडेक्समध्ये भारताला डायबिटीजचं कॅपिटल म्हटलेलं आहे. तर मेन गोष्ट ही आहे, की हा आजार भारतीय लोकांना जास्त कसा होतोय? म्हणून आपण आज डायबिटीज या विषयावरती बोलणार आहे. आपण बहुतांश वेळा ऐकलेलं आहे, की डायबिटीज हा आजार हा लाईफस्टाईलमुळे होतो. म्हणजे नेमकं काय? डायबिटीज हा कशामुळे होतो? डायबिटीजचे प्रकार कोणते आहेत किंवा टाइप्स कोणते आहेत? त्याच्यानंतर डायबिटीज हा अनुवंशिक आहे का? किंवा मग त्याच्यावरती काय उपाय आहे? जसं डायबिटीज रिव्हर्सर म्हणतात, तर नेमकं डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो का? मग त्याच्यापासून परमनंट क्युअर असा काही आहे का? तर या सगळ्या छोट्या-छोट्या पॉइंट्सवरती इन डेप्थ आपण आज इंडियातल्या नामांकित मोस्ट रेप्युटेटेड डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्रामसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर पौर्णिमा म्हात्रे मॅम सोबत चर्चा केलेली आहे. सो मागे रिलॅक्स बसा, निवांत फॅमिली सोबत हा पूर्ण पॉडकास्ट एन्जॉय करा. आणि पॉडकास्ट सुरू करायच्या आधी मला सगळ्यांना हे सांगायचं आहे, की खूप लोक आहेत जे आपला पॉडकास्ट नुसते बघतात आणि सबस्क्राईब नाही करत. तर सगळ्यांना माझी हीच विनंती आहे, की पॉडकास्टला एक सबस्क्राईब करा, ज्याच्याने आम्हाला पण थोडीशी मोटिवेशन मिळतं तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीमध्ये कॉन्टेंट पोहोचवायचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तो बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि आता साहिल आरेकर पॉडकास्ट एन्जॉय करा. डायबिटीज किंवा हे जे विषय असतात, हे सगळ्यात पहिल्यांदा हे होतात कशामुळे किंवा हे कुठल्या वयामध्ये झाले पाहिजे किंवा कुठल्या वयामध्ये होत असायचे कधीतरी आणि आता वी कॅन सी म्हणजे आपण बघतोय की फार 20 एक वर्षाच्या लोकांना, पोरांना देखील हे प्रॉब्लेम्स होत आहेत, की नेमकं हा डायबिटीज हा काय? आधी आपण बघूया की डायबिटीस का होतो आणि कसा होतो, म्हणजे ओके. कसा होतो. ओके. तर जेव्हा आपण काहीही खातो, हम्म. तेव्हा आपल्या शरीरातली साखर वाढते. ओके. जेव्हा साखर वाढते तेव्हा पॅनक्रियाज हा जो आपला भाग आहे शरीरातला, हम्म. त्याच्यातून इन्शुलिन सिक्रेट होतं. ओके. आता ती जी साखर असते ती आपल्या पेशीमध्ये जाते. हम्म. पेशीमध्ये जाताना तिकडे इन्शुलिन रिसेप्टर असतं. म्हणजे ते इन्शुलिन दार उघडतं त्या पेशीचं आणि ती साखर आतमध्ये जाते. ती साखर जेव्हा आतमध्ये जाते, मग ती जी साखर आहे त्याची ऊर्जा तयार होते आणि आपलं जे शरीरात आपण काम करतो त्याच्यासाठी ती वापरली जाते. बरोबर. ओके. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे. इन्शुलिन सिक्रेट झालं, इन्शुलिनने त्याचं काम केलं, ते साखर तिकडे गेली आणि आपली क्रिया व्यवस्थित बरोबर. सुरू आहे आपलं Right. शरीर. पुढे काय होतं, आपण परत खाल्लं की परत इन्शुलिन वाढतं. बरोबर.
परत इन्शुलिन वाढलं की परत ते जे आहे साखर ती पेशींमध्ये जायचा प्रयत्न करते. आता काय झालंय, आता ऑलरेडी मी खाल्लेलं आहे. मी ती साखर माझ्या पेशींमध्ये गेलेली आहे. आता पेशी म्हणतात मला ती साखर नको. राईट. मग ती साखर जी आहे ती आपल्या रक्तप्रवाहात राहते आणि रक्तप्रवाहामध्ये आणि लिव्हरमध्ये राहते ग्लायकोजन म्हणून. आणि लिव्हर मग जेव्हा गरज असेल तेव्हा ती साखर आपल्याला देतं ऊर्जा तयार करण्यासाठी. पण एक वेळ अशी येते की एवढी ती साखर होते की मग ती रक्तप्रवाहामध्ये राहते आणि त्याला ब्लड शुगर किंवा ब्लड ग्लुकोज असं म्हणतात. आणि ती मग जास्त साखर आपल्या रक्तप्रवाहात राहिलेली असते, त्याला आपण डायबिटीस म्हणतो. हाय ब्लड शुगर किंवा वाढलेली रक्तातली साखर, दॅट इज डायबिटीस. ओके ओके. आणि मग ती जी साखर रक्तात राहते, आपण जसं प्रोसेसनुसार जर बोलायला गेलं तर ती साखर त्याचं ॲट लास्ट बॉडी शेवटी त्या ब्लड मधल्या ते ग्लुकोज जे राहतंय त्याचं काय करते किंवा ती कुठे वाटी लावते की ती दुसऱ्या ऑर्गन्सला त्रास देते, कशी करते? येस, अगदी बरोबर बोललास तू. ती जी आता जास्त साखर राहिलेली आहे ती रक्तप्रवाहामध्ये राहते, ज्याची पेशींना गरज नाही. पेशी म्हणतात आता मला नको ती साखर. मग त्याचा दुसऱ्या आपले जे शरीरातले ऑर्गन्स आहेत त्याच्यावर परिणाम व्हायला सुरू होतो. किडनीवर होतो किंवा लिव्हरवर होतो, हार्टवर होतो, आणखीन सगळ्याच ऑर्गन्सवर होतो. मग तुम्हाला कुठे छोटंसं इन्फेक्शन झालं तर त्याचं जास्त मोठ्या प्रमाणात होतं, कारण त्याला साखर तिकडे त्या इन्फेक्शनला खतपाणी घालतं. तर ह्या सगळ्याच अवयवांवर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते. ओके. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की ती एक्सेसिव्ह साखर, एक्सेसिव्ह ग्लुकोज जे तुमच्या ब्लडमध्ये राहिलेलं आहे, तर ते नॉट ओन्ली तुमच्या चांगल्या पेशींना खायला देतं, शेवटी मग ते खराब पेशींना देखील खायला ते जेवण बोचतं, ते अजून खराब होत राहतात. येस येस येस, बरोबर बरोबर. ओके. आजकाल जसं इंडियामध्ये ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जसं आपण म्हणतोय की कमी एजमध्ये देखील लोकांना व्हायला लागलेलं आहे डायबिटीज, राईट? सो नेमकं ह्याच्या मागचं आपलं काय कारण आहे की इंडियामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेलं आहे आणि फार कमी एजमधल्या लोकांना देखील व्हायला लागलेलं आहे? त्याच्या मागचं मेन कारण काय असेल? आणि तुला थोडं स्टॅटिस्टिक्स सांगते मी. 1940 मध्ये ह्याचं जे प्रमाण होतं ना, 100 मध्ये 4 लोकांना व्हायचं. ओके. 1970 मध्ये 100 मध्ये 40 लोकांना होतं. ओके. आज इंडियामध्ये देर आर मोर दॅन 40 मिलियन पेक्षा जास्त डायबिटिक्स आहेत. डायबिटिक इज अन एपिडेमिक इन इंडिया. आणि अगदी म्हणजे आता पूर्वी तर हे 40-50 हे आजार होते. ओके. आणि त्याच्याही पूर्वी जर तुम्ही असं 18व्या शतकातलं वगैरे जर तुम्ही बघितलं तर तेव्हा जे साखर खूप महाग होती आणि तेव्हा हा जो आजार होता हा फक्त राजे लोकांना आणि अतिश्रीमंत जे लोक होते ते साखर विकत घेऊ शकत होते. पुढे जाऊन असं झालं की साखरेचे भाव कमी झाले आणि हा पूर्ण समाजाला हा आजार झाल्यासारखं हे झालेलं आहे. आणि आता जर तू बघशील तर हे अगदी माझ्याकडे येतात, म्हणजे 20 ते 22 वर्षापासून जे माझ्याकडे पेशंट आलेले आहेत. म्हणजे एवढं कॉमन झालेलं आहे की यंग एजमध्ये तुम्हाला डायबिटीस होणं. पूर्वी जे तुम्हाला 40-50 नंतर असं म्हणजे तुम्हाला ते चेक करून घ्यायला लागायचं आणि लोकांना ब्लड शुगर वाढायची. आता तो प्रकार राहिलेला नाहीये. आता अगदी इन युअर 20s, इन युअर 30s तुम्हाला डायबिटीस होतो. राईट. असं एक नेमकं काय पद्धतीचं इंडियामधलं जेवण असेल ज्याच्याने वाढतंय का? डाएटची ही कुठली पद्धत आहे की त्याच्याने वाढतंय कदाचित, त्याला जास्त खतपाणी जातंय आणि तुमच्या ब्लडमधलं ग्लुकोज किंवा एकंदरीत तुम्हाला डायबिटीज या वाटेकडे तुम्ही चाललात, हे नेमकं कुठल्या डाएटमुळे होतंय असं?
तू कदाचित शब्द वापरला, कदाचित नाही, हे होतंय ते तुमच्या जेवण तुम्ही खाता किंवा जे काय तुमचं फूड आहे, फूड पॅटर्न आहे, त्याच्यामुळेच होत आहे. हे जे एवढी प्रमाणात ज्याची एकदम वाढ झालेली आहे, ह्या वर्षानुवर्ष जे वाढत आहे वर्षागणे, ते त्याचं कारण हे तुम्ही जे खातात तेच कारण आहे. ओके. हां, एक ते कारण आहे फूड, आणि दुसरं तुमची ॲक्टिव्हिटी आता कमी 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 होत चाललेली आहे. त्यामुळे ह्या 2 कारणांमुळे देर इज अ कंडिशन कॉल्ड ॲज इन्शुलिन रेझिस्टन्स. आता आपण जरा हे समजून घेऊया, व्हॉट इज इन्शुलिन रेझिस्टन्स. आता जे इन्शुलिन हॉर्मोन आहे, जे आपण खातो, साखर वाढते आणि त्यासाठी इन्शुलिन सिक्रेट केलं जातं. मग जे एक्स्ट्रा इन्शुलिन पण तुमचं सिक्रेट केलं जातं, ते सुद्धा तुमच्या शरीरात राहतं. बरोबर. आणि मग त्याचा तुम्हाला रेझिस्टन्स तयार होतो, आणि त्यामुळे तुमचं जे आहे डायबिटीस टाईप 2 डायबिटीस, हा डायबिटीस हा लोकांना आजकाल होत चाललेला आहे. मेन जे कारण आहे ते इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, आणि त्या इन्शुलिन रेझिस्टन्स वाढण्याचं कारण आहे तुमचं फूड आणि तुमची ॲक्टिव्हिटी न करणं. नाही, असं म्हटलं जातं की डाएटमध्ये, इंडियन डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स जर बघायला गेलं तर हे सगळ्यात प्रमुख कारण आहे शुगर वाढण्याच्या मागचं. तर मग नेमकी ती प्लेट कशी असली पाहिजे, की त्याच्यामध्ये किती प्रमाणात काय गोष्टी असल्या पाहिजे त्याच्यावरती? आता इंडियन प्लेट आणि इंडियन जे आपलं ताट असतं ते अगदी पौष्टिक असतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही. आपण एक साधं समजा ब्रेकफास्टचं उदाहरण घेऊया. जेव्हा म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा तर आमच्या घरी पोहे, नाहीतर उपमा वगैरे हेच असायचं. अमेरिकन कंपनीज आल्या लेट 70s 80s मध्ये, आणि मग ते कॉर्नफ्लेक्स, आणि मग ते स्वीट कॉर्नफ्लेक्स, आणि मग चोकोज, आणि हे सगळं ब्रेकफास्टपासून सुरू झालं. आणि हे आपण लहान मुलांना देतो, आपण लक्षात घेत नाही, पण हे आपण लहान मुलांना देतो. आणि आणखीन एक चूक लोक करतात, खूप महत्वाची चूक आहे, फ्रूट ज्यूस घेतात ब्रेकफास्टला. ओके. आता फ्रूट ज्यूस आणि फ्रूटमध्ये खूप फरक आहे. फ्रूट जेव्हा तुम्ही खाता तेव्हा त्याच्यामध्ये फायबर पण असतं, पण फ्रूट ज्यूस इज प्युअर शुगर. त्याच्यामध्ये फक्त साखर असते, फ्रुक्टोज असतं त्याच्यामध्ये, आणि ती फक्त साखर असते. त्यामुळे ते ब्रेकफास्टपासूनच तुमच्या शरीरामध्ये साखर वाढायला लागली. काय करता तुम्ही? ब्रेकफास्ट करता, नंतर मुलं शाळेत जाऊन बसतात, आपण ऑफिसमध्ये जाऊन बसतो, सो ॲक्टिव्हिटी नाही. त्याच्यानंतर परत जेवण आलं. जेवणसुद्धा आता असं झालेलं आहे की म्हणजे भाकरी तर लोक खायला मागतच नाही. मग तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर सँडविच झालं, बर्गर झालं, पास्ता झाला, ह्या गोष्टी वाईट आहेत असं नाही, पण ज्या प्रमाणात त्या खाल्ल्या जातात आणि जसं खाल्लं जातं, परत तुम्ही ते ऑफिसमध्ये खाता, तुम्ही तिकडे बसून राहता, आणि मग परत घरी आल्यावर किंवा तुम्ही घरी जेवण होतं, बाहेर जेवण होतं, त्या टाईम असो इतकं फास्ट फूड आणि एवढा मैदा खाल्ला जातोय, जो आपण पूर्वी कधी खात नव्हतो. भारतात तर आपण नव्हतोच खात, मैदा हा प्रकारच नव्हता आपल्या भारतामध्ये. सो हे जे आहे ना, हे मेन कारण आहे. त्याच्याचबरोबर काय झाले, प्रोटीन्स, प्रथिनं ही शरीराला खूप आवश्यक असतात, आणि नॅचरल प्रोटीन्स आहेत. जसं तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही कडधान्य खाऊ शकता, तुम्ही डाळी खाऊ शकता, तुम्ही पनीर खाऊ शकता. सो टोफू आहे ते सोयाचं, ते टोफू खाऊ शकता. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडी खाऊ शकता, मासे खाऊ शकता, गोट मीठ खाऊ शकता. तर हे सगळ्याचं प्रमाण कमी 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 होत चाललंय. दुसरा एक चांगला आहारातला आपल्या भारतामध्ये आहे प्रकार म्हणजे ज्वारी आणि बाजरी किंवा नाचणी. येस, मिलेट्स. ते आत्ता परत सगळं लोक हे करायला लागलेत, पण ते आपल्याकडे प्राचीन काळापासून आहे. मग तुम्ही ते खाऊ शकता. सो हा जो आपला जो आहार जो पूर्ण बदललेला आहे, म्हणजे अगदी 360 डिग्री त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आहारामध्ये आता. तर ते मेन कारण आहे की आपल्या मध्ये डायबिटीस ही एपिडेमिक झालेली आहे. राईट. आता जसं आपण बोलत होतो, तर मग ह्यामध्ये जी डायबिटीज आहे ह्याच्यामध्ये रिव्हर्स करण्यामध्ये लो कार्ब डाएट किती हेल्पफुल जातो? येस. तर
फर्स्ट ऑफ ऑल डायबिटीस रिव्हर्सल ही जी ट्रीटमेंट आहे हा एक होलिस्टिक अप्रोच आहे. कारण आपण त्याच्यामध्ये आधी फाइंड आउट करतो, म्हणजे आम्ही तुमची पूर्ण हिस्ट्री घेतो, पर्सनल हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री, की कधीपासून तुम्हाला डायबिटीस सुरू झाला, कधीपासून तुमची ही शुगर वाढायला सुरू झालं, म्हणजे काही खूप स्ट्रेस झाला होता का तुम्हाला आयुष्यात, कारण स्ट्रेस इज ऑल्सो व्हेरी मेजर रिझन फॉर डायबिटीस. अगेन इट्स अ सायकल, की तुम्ही जेव्हा स्ट्रेसफुल असता तेव्हा तुमची स्लीप, तुमची झोप अफेक्ट होते, आणि झोप ही शरीराला अतिशय आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे जे सगळे हॉर्मोन्स आहेत ते सगळे बॅलन्स होतात, आणि मग तुम्हाला झोप नाही मिळाली की बिकॉज ऑफ स्ट्रेसफुल कंडिशनमुळे की मग पूर्ण परत ते सगळं चक्र सुरू होतं, आणि मग ते चक्रामुळे पण तुमचा डायबिटीस वाढतो. मग आपण इवन वी आज की तुमची लाईफस्टाईल काय आहे, तुम्ही एक्सरसाइज करता की नाही करत, अजिबात नाही करत की थोडा करता. जर आणि महिला असतील तर महिलांना आपण विचारतो तुमच्या मासिक पाळीचं काही प्रॉब्लेम आहे का, किंवा मेनोपॉझल असतील जिथे तुमची मासिक पाळी गेलेली असेल तर ते कधीपासून, तर ती पूर्ण हिस्ट्री घेतो. आणि त्याच्यानंतर आपण आणि काय असतं ना, एक प्रत्येकाचा फूड पॅटर्न असतो, जो आपला म्हणजे पिढ्यानपिढ्या आपल्या घरी चालत आलेला असतो. म्हणजे जे आपली आजी बनवायची तीच आई बनवते, नंतर ते सुनेला सांगते, तो प्रत्येक फॅमिलीचा फूड पॅटर्न असतो. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डॉक्टर और फॉर वेन यू वॉन्ट टू रिव्हर्स डायबिटीज टू वर्क अराउंड दॅट फूड पॅटर्न. तुम्ही जर त्यांना 360 डिग्री चेंज सांगितला ना, ते नाही होत. तर ते जे खाता आहेत त्याच्यामध्येच काय इम्प्रूव्ह आपण करू शकतो. आता किती वेळा असं होतं की प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि प्रोटीन्स ने शुगर कमी व्हायला मदत होते. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही प्रोटीन्स खाता ना तेव्हा ती मेटाबोलाइज करायला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे तिथे जे तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होते ती तिकडे वापरली जाते. त्यामुळे प्रोटीन्समुळे ब्लड शुगर स्टॅबिलाइज करायला खूप मदत होते. पण ते लोकांना प्रोटीन्सचं महत्त्व पण कळत नाही. माझे एक पेशंट होते, खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत ते, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही, आणि ते तर नॉन व्हेजिटेरियन आहेत, तर मी म्हटलं तुम्ही का खात नाही अंडी, मासे आणि हे, तर ते म्हणाले नाही आता मी जरा व्हेजिटेरियन व्हायचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा मी त्यांना सांगायला गेले तर ते म्हणाले तेव्हाचे ऋषीमुनी कसे कंदमुळं खाऊन राहायची. मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही आता तेच करा, तुम्ही आता सगळं सोडून द्या तुमचं हे काम वगैरे, आणि तुम्ही हिमालयात जा आणि मेडिटेशन करा, मग तुम्ही फक्त कंदमुळं खाऊ शकता. तर हे आपल्या शरीराला आवश्यक आहे. प्रोटीन्स आवश्यक आहेत, पण प्रोटीन्स जास्त प्रमाणात घेतली पाहिजेत. कार्बोहायड्रेट्स येस, लो कार्ब, बट गुड कार्ब्स. इवन व्हेजिटेबल्स आहेत, सिम्पल कार्ब्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स. सिम्पल कार्ब्स आहेत जे आपण भाकरी खातो, भात खातो, दे आर सिम्पल कार्ब्स. आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स आर व्हेजिटेबल्स. आता व्हेजिटेबल्स पण आपल्याकडे किती प्रकारचे व्हेजिटेबल्स आहे. तुम्ही कुठल्याही भाज्या खा, पण भरपूर प्रमाणात भाज्या खा, ते तुम्हाला फायबर सुद्धा देतं, आणि त्या फायबरमुळे अगेन इट हेल्प्स यू टू स्टॅबिलाइज युअर शुगर. तर तो एक आहाराचा प्रकार झाला. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही खाल्लंच पाहिजे, तुम्ही मासे खाल्ले पाहिजेत, तुम्ही अंडी खाल्ली पाहिजेत. आणि मी सांगेन की गोट मीठ, जे इंडियामध्ये जे गोट मीठ मिळतं, म्हणजे बकराचं जे मटण मिळतं इंडियामध्ये, ते बेस्ट इन द वर्ल्ड आहे. हां, सांगते तुला मी का ते. कारण आपल्याकडच्या ज्या बकऱ्या असतात त्या मेनली फार्म नसतात. जर तू बघितलं तर आपल्याकडचे जे आपले बंधू आहेत, धनगर बंधू, ते असे त्यांना ह्याच्यावर पर्वतावर वगैरे सगळीकडे ते चढत असतात. त्यामुळे त्यांच्यामधला जो स्केलेटल मसल आहे ना, तो खूप त्याच्यामध्ये खूप प्रकारचे जास्त प्रोटीन असतात, त्याच्यामध्ये व्हायटॅमिन्स असतात, आणि सगळ्यात जास्त जे व्हायटॅमिन B12 असतं ना, कुठेही नाही तुम्हाला मिळणार. ते तुम्हाला मिळतं बकऱ्याच्या लिव्हरमध्ये, कलेजीमध्ये. येस, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही खाल्लंच पाहिजे. येस, पण काही तुम्ही अतिरेक नाही करू शकत. म्हणजे मटण खा म्हटल्यावर तुम्ही रोज नाही खाऊ शकत, पण आठवड्यातून 2 वेळा तुम्ही खाऊ शकता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तेल कमी टाका.
त्याच्यामुळे तुम्ही मसाला कमी टाका आणि ते तुम्ही खा. बाजरीची भाकरी खा, ज्वारीची भाकरी खा. किती खूप छान, म्हणजे आपल्या जे इंडियन क्विझिन आहे ते एवढं चांगलं, आपल्याकडे स्वादिष्ट गोष्टी आहेत आणि जर आपण ते सुद्धा फॉलो केलं ना तरी आपली डायबिटीसची जी एपिडेमिक आहे ना ती हळूहळू कमी होईल. तर हे एक झालं आहाराचं. मग तुम्ही ॲक्टिव्हिटी मध्ये लोकांचं एक मोठं नेहमी कारण असतं, आम्हाला वेळ नाही मिळत. असं कधीच होऊ शकत नाही की वेळ नाही मिळत. तुम्हाला जर ठीक आहे, तुम्हाला 1 तास तुम्ही दिवसातून नाही काढू शकत ना, तुम्ही 20 मिनटं सकाळी चाला, 20 मिनटं तुम्ही दुपारी जेवल्यावर चाला, 20 मिनटं तुम्ही संध्याकाळी जेवणाच्या आधी चाला. सो तुम्ही 3 वेळा चाला 20-20 मिनटं. तसंही तुम्ही करू शकता. 10-10 मिनटं तुम्ही चाला, 6 वेळा ते करू शकता. त्यामुळे काही ना काही प्रकारची तुम्ही ॲक्टिव्हिटी ही केलीच पाहिजे. आता त्याच्यामध्ये पण ॲक्टिव्हिटीमध्ये 2 प्रकार येतात. एक आहे कार्डिओ एक्सरसाइज आणि दुसरं आहे वेट स्ट्रेंथ ट्रेनिंग. सो कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे आपलं चालणं झालं, रनिंग झालं, सायकलिंग, स्विमिंग, हे कार्डिओ एक्सरसाइज झाले. त्याच्यामुळे आपला हार्ट रेट वाढतो आणि इट हेल्प्स यू टू जे एक्स्ट्रा कॅलरीज आहेत ते बर्न करायला आणि फॅट मोबिलाइज करायला मदत करतं. दुसरं जे आहे हे स्ट्रेंथ ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही ते घरी करू शकता, जिममध्ये करू शकता. त्याच्यामुळे जे तुम्ही वजन उचलता, तर वजन जेव्हा तुम्ही उचलता ना त्याचे खूप फायदे होतात. एक तर तुमचा मसल जो आहे तो टोन होतो, म्हणजे मजबूत होतो. जेव्हा तुमचा मसल मजबूत होतो आणि जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करता तेव्हा त्याच्यासाठी जे तुम्हाला कॅलरीज लागतात, जे तुम्ही खाता ते कॅलरीज तिथे वापरल्या जातात आणि कॅलरीज किंवा ते ऊर्जा तिथे वापरली गेल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची साखर नॉर्मल राहणार. त्यामुळे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग थर्ड म्हणजे परत सांगते की झोप, स्लीप, ती एक 8 तासाची झोप तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि देन फोर्थ इज कीप युअर माइंड काम अँड कूल. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशनची मदत होते. तुम्ही योगा करा. अगेन योगा इज ऑल्सो पार्ट ऑफ एक्सरसाइज, फॉर्म ऑफ एक्सरसाइज ओनली. पण मेडिटेशन जे आहे इट इज म्हणजे खूप असं वाटतं की अरे काय मेडिटेशन करायचं, असं कोण बसणार नुसतं अर्धा तास, असं नाही होत. तुम्ही बसा, तुम्ही बघा, त्याचा फायदा तुम्हाला जाणवायलाच लागेल. आणि इट हेल्प्स यू टू काम युअर माइंड, टू रिड्यूस युअर स्ट्रेस, टू रिड्यूस युअर अँझायटी. मेडिटेशन जर तुम्ही म्हटला, जसं मेडिटेशन म्हटलं की लोक म्हणतात की काय एवढं काय अवघड आहे, एका जागी बसायचं तर आहे आणि हे तर करायचंय. बट तसं बघायला गेलं तर 2-3 मिनिटांमध्ये झाला का तास असं म्हणतात. 15 मिनिटं लोक नाही बसू शकत. तसं होतं. एक आपण जसं आता तुम्ही स्लीप सायकल देखील हा तुम्ही हे मांडला, टॉपिक मांडला. तर स्लीप सायकलचा ग्लुकोज वरती कसा परिणाम पडतो? कारण की आता हे कळालं मला की तुम्ही फूड जसं तुम्ही पचवता किंवा जे पचलं नाही जात ते तुम्ही खर्च नाही करत, म्हणून ते ब्लड शुगर मध्ये राहतं. तर स्लीपचा त्याच्यावरती कसा परिणाम पडतो, झोपेचा कसा परिणाम पडतो? आता जसं मी हॉर्मोन जे सांगितलं ना, तर तसं जेव्हा वेन यू स्लीप देर इज वन हॉर्मोन, अदर हॉर्मोन विच इज कॉल्ड एज कॉर्टिझोल. कॉर्टिझोल नावाचा हॉर्मोन आहे. कॉर्टिझोल हॉर्मोन इज इक्वल टू ऑल्सो फॅट हॉर्मोन. सो वेन यू स्लीप, जेव्हा तुम्ही 8 तास झोपता तेव्हा तुमच्या ज्या कॉर्टिझोल लेवल्स आहेत ना ते नॉर्मलाइज होतात. Cortisol hormone is equal to stress hormone also is equal to fat hormone also. So that those cortisol hormones come to normal level, and that helps you to reduce fat in your body, even to mobilize fat in your body. That is why sleep is important. जसं आपण म्हणतो की स्लीप तशी महत्वाची आहे, तशा पद्धतीमध्ये गट हेल्थ पण मॅटर करते ज्यावेळेस तुमचा शुगर किंवा बाकीच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये. तर गट हेल्थचा आणि शुगरचा नेमकं को लिंक कसा होतो? गट हेल्थ म्हणजे तुमचं पूर्ण पचनक्रिया वगैरे त्याचा बनतोय मी, तर ते कसं होत असतं? गट हेल्थ म्हणजे पचनक्रिया अल्सो, आणि व्हॉट इज जे तुम्ही खाता त्याच्यामध्ये आपले जे आतडे आहेत, इंटेस्टाईन्स आहेत, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज असतात विच इज मायक्रोफ्लोरा अँड दे आर गुड बॅक्टेरियाज. सो काय होतं, जेव्हा आपण जास्त साखर असलेले पदार्थ खातो तेव्हा काय होतं की जे गुड बॅक्टेरियाज असतात ना, दे आर इनफॅक्ट
killed or they are harmed. And that is why जो आपला जो फ्लोरा म्हणतो त्याला इंटेस्टाईन मधला आपला जो आतला जो लेअर असतो तिथे असतं ते. आणि दोज गुड बॅक्टेरियाज ॲक्च्युली हेल्प यू टू डायजेस्ट युअर फूड. आता डायजेस्ट फूड म्हणजे काय, शरीर ते आपण जे खातो अन्न ते पचन करतो म्हणजे काय, तर ते जे तिथे बॅक्टेरिया असतात ते अन्न पचन करून त्याचं जे रूपांतर आहे ते त्याचं रूपांतर लवकरात लवकर ऊर्जित करायला मदत करतं. आणि त्याला तुम्ही गट हेल्थ म्हणता. गट म्हणजे काय, आपले जे आतडे आहेत, आपलं जे पोट आहे, जठर आहे, आतड्या आहे, ते म्हणतात इज गट. मग ते आपण जे खातो ते तिथेच त्याचं पचन होतं ना, त्यामुळे तिथे जर तुमचं हेल्दी असेल, जठर आणि आतड्या हेल्दी असतील तरच तुमची पुढची प्रक्रिया व्यवस्थित असेल. म्हणून गट हेल्थ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरीथिंग, नॉट ओनली डायबिटीज. तुमच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये इट इज इम्पॉर्टंट. राईट. मग ते त्याच्यामध्ये जसं तुम्ही आता म्हणत होतात की काही गुड बॅक्टेरिया जसा असतो तसा बॅड बॅक्टेरिया देखील असतो. तर मग हा गुड बॅक्टेरिया हा वाढतो कसा आणि बॅड बॅक्टेरिया हा कमी कसा करायचा, जेणे की ओव्हरऑल हेल्थसाठी हेल्प होते? गुड बॅक्टेरिया वाढतो जेव्हा आपण जेवण खातो, दही, ओके, ताक, फर्मेंटेड जे फूड असतं, एक सॉरक्राउट म्हणून पदार्थ आहे, फर्मेंटेड म्हणजे आंबवलेलं पदार्थ असतात. हे खाल्ल्याने त्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. प्रोबायोटिक म्हणजे ते त्याला जे आवश्यक असतं गुड बॅक्टेरिया फ्लरिश होण्यासाठी, म्हणजे गुड बॅक्टेरियाची वाढ होण्यासाठी त्याचे प्रोबायोटिक्स असतात, ते ह्या गोष्टींमध्ये असतात. तर त्याच्यामध्ये ते गुड बॅक्टेरिया वाढतो आणि बॅड बॅक्टेरिया वाढतो कधी आपण जेव्हा जंक फूड खातो आणि शरीराला अनावश्यक अशा गोष्टी खातो तेव्हा तो बॅड बॅक्टेरिया वाढतो. ओके, म्हणजे बॅड बॅक्टेरिया बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टींमधून वाढू शकतो. म्हणजे तुम्ही बाहेर जंक फूड मध्ये म्हणलं तेलकट, ऑइली, मैदा वगैरे तसल्यातून सगळ्यातून. येस. आणि आता आपण तू तेलाचं हे काढलं, तिथे पण मी सांगते की जेव्हा तुम्हाला डायबिटीस असतो किंवा अदरवाईज असो, तुम्ही सीड ऑइल आणि ही जी खूप मार्केटिंग केलेली जी तेलं असतात, त्याच्यावर हृदयाचं चित्र असतं, ती म्हणजे एकदम वर्स्ट ऑइल्स आहेत. म्हणजे सगळ्यात इतकं तुमच्या हृदयाला आणि डायबिटीसला अपाय करणारी तेलं आहेत. आणि परत ते मी सांगेन, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा ही सगळी तेलं नव्हती आणि तेव्हा लोक जास्त हेल्दी होती. त्यामुळे लाकडी घाण्याचं जे असतं त्याला आता इंग्लिशमध्ये अगदी वर्ड आलाय, कोल्ड प्रेस्ड ऑइल, जे आपल्याकडे पूर्वानुपार चालत आलेलं आहे. ते शेंगदाण्याचं तेल चांगलं असतं, नारळाचं तेल चांगलं असतं. मी तुला एक सांगेन, घी किंवा तूप, देशी गाईचं तूप इज अ फॅट बर्नर. ते तर फॅट म्हटलं जातं ना, पण त्याला की लोक फॅट म्हणतात आणि सेइंग इट इज अ फॅट बर्नर. राईट. कशा पद्धतीने काम? येस, कारण त्याच्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड हेल्दी फॅट्स असतात, विच हेल्प यू टू बर्न फॅट. ओके. आता परत इथे तेच झालं, इंडियामध्ये तुपाचं महत्व आपण अगदी आधीपासून आहे. अगदी आपण पूजेत सुद्धा, होमात सुद्धा तूप टाकतो. देवाचं काय करायचं असेल तर आपण तुपात करतो आणि आपण पूर्वी तूपच खायचो. त्याच्यानंतर परत इथे अमेरिकन कंपनीज आल्या आणि त्यांनी आपल्याला सगळं ते व्हेजिटेबल ऑइल, सगळं ते सीड ऑइल, रिफाइंड ऑइल द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे ब्लड प्रेशरचे रुग्ण वाढले, हार्ट प्रॉब्लेमचे रुग्ण वाढले. त्याच्यामुळे ह्याचा पण खूप परिणाम झालेला आहे. आणि तरी खूप रिसर्च आहे, आपण आपल्या त्या रिसर्चची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकू शकतो की घी किंवा देशी गाईचं तूप म्हणजे ते तुम्हाला डायबिटीससाठी हेल्प करतं, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करतं. ओके. तूप तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करतं. ओके. कारण त्याच्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट असल्यामुळे तुमचं जे HDL असतं, विच इज अ गुड कोलेस्ट्रॉल, ते वाढवतं. दॅट इज वाय. आणि तुमचं जे कोलेस्ट्रॉल आवश्यक नाही ते कोलेस्ट्रॉल तुमचं कमी करतं. तुमचं युरिक ऍसिड कमी होतं तूप खाल्ल्यामुळे. पण ते तूप देशी गाईचं, आपलं जे गीर गाई आहे त्या गाईचं तूप असलं पाहिजे आणि त्याचे खूप हे सगळे फायदे होतात. आणि रोजच्या आहारामध्ये असलं पाहिजे. अगदी तुम्ही 1 चमचा तूप जरी सकाळी उठून खाल्लं
तर त्याच्याने तुमचं गट हेल्थ, तू मगाशी म्हणालास, ते गट हेल्थसाठी तुम्हाला दुसरं काही करायला लागणार नाही. ओके. येस, तुम्ही जर सकाळी 2 चमचे तूप. येस, तूप खाल्लं तर. ओके. आता तर लोक अमेरिकेमध्ये वगैरे कॉफीमध्ये घी टाकून खायला लागलेले आहेत. हो, बिकॉज इट्स अ फॅट बर्नर. ओके. तुमचं फॅट बर्नर म्हणजे काय, तुमची चरबी जाळायला किंवा चरबी कमी करायला मदत करतं देशी गाईचं तूप. तुम्ही आता जसं म्हणत होतात तेल, तर मला फक्त त्या तेलावरती एवढं सांगायचं होतं की जे रिफाईंड ऑइल हे खरंच खूप वाईट आहे. कारण की ह्या ऑइलमध्ये पेट्रोलियम ऑइल देखील इन्व्हॉल्व असतात, राईट? येस येस येस. ते खूपच हार्मफुल होईल. अगदी हार्मफुल आहेच हार्मफुल. ते मी सांगते का, जेव्हापासून ही सगळी तेलं आली तेव्हापासूनच इंडियामध्ये डायबिटीस वाढलंय, इंडियामध्ये ब्लड प्रेशर वाढलंय. आपल्या भारतामध्ये ह्याच्यामुळे हृदयविकाराचं जे प्रमाण आहे ते आपल्या भारतामध्ये वाढलेलं आहे. ओके, राईट राईट राईट. नाही, खरंच आहे. ह्याच्यावरती कुठलं तरी FDA ऑर कसं आपल्या इथे FSSAI जे असतं त्याचं काहीतरी एक रेग्युलेशन आलेच पाहिजे त्याच्यामध्ये. त्यासाठी आपण काही करू शकत नाही जास्त, फक्त आपण लोकांना सांगू शकतो की तुम्ही कुठली तेलं खायला पाहिजेत. कोकोनट ऑइल किंवा नारळाचं तेल, खोबऱ्याचं तेल इज द बेस्ट ऑइल. ओके. बेस्ट ऑइल. त्याच्यामध्ये पण एक आता आलेलं आहे MCT ऑइल म्हणून आहे, कोकोनट ऑइलच आहे ते पण, कोकोनट ऑइलचंच डेरिव्हेटिव्ह आहे. ते पण खूप हेल्दी आहे, विच हेल्प्स यू टू, त्याच्याने तुमचं डायबिटीस कमी व्हायला मदत होते. ओके. जसं तुम्ही आता म्हणत होतात की पारंपरिक तेलाकडे वळायला पाहिजे, ऍज इन लाकडी घाणा, राईट? येस, त्याचं तेल वापरायचा प्रयत्न केला पाहिजे. जास्त प्रयत्न नाही, तेच वापरलं पाहिजे. आणि शेंगदाण्याचं तेल तुम्ही वापरा, लाकडी घाण्याचं, कोल्ड प्रेस्ड. किंवा आपल्या वातावरणानुसार शेंगदाण्याचं तेल इथे वापरलं जातं. हो, आपल्या महाराष्ट्रात आपण जास्त खोबरेल तेल नाही खात, जसं साऊथ मध्ये वगैरे खातात तसं, पण आपण शेंगदाण्याचं तेल खाऊ शकतो. राईट राईट राईट. ह्याच्यामध्ये एक डायबिटीज हा विषय म्हटला की सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर्स, नातेवाईक हे सगळ्यात पहिल्यांदा हे सांगतात की वजन कमी कर, मग होत आहे बरोबर, सगळं बरोबर राहील. तर वजन कमी करणं कितपत महत्वाचं आहे आणि वजन कमी केल्याने बऱ्यापैकी कितीपर्यंत फायदा होऊ शकतो? ओके, सो वजन कमी करणं हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या पोटावर जर चरबी आली ना, किंवा तो चरबीचा पट्टा आला की तुम्ही प्री डायबेटिक आहातच आहात. भले तुमच्या ब्लड मध्ये किंवा ब्लड टेस्ट मध्ये ते येत नसेल आता, पण तुम्ही प्री डायबेटिक आहात. ओके. आणि तसंच जर ती राहिली पोटावर चरबी, तर तुम्ही डायबेटिक होणार नक्की 100%. ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, वजन कमी करायलाच पाहिजे. आणि वजन कमी केलं एकदा की सगळंच आपलं जे आहे, एक तर चरबी कमी व्हायला सुरुवात होते, तुमचे जे स्नायू आहेत ते टोन व्हायला, मसल्स जे आहेत ते बिल्ड व्हायला सुरुवात होते. नंतर तुमचं जे मेटाबॉलिझम आहे तोच व्यवस्थित होतो. तुमची जी पचनशक्ती आहे ती पचनशक्ती सुधारते. आणि ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे ते तुमचं डायबिटीस हे व्हायला, रिव्हर्स व्हायला खूप मदत करतं. कारण आमच्याकडे जर ओबीज पेशंट असेल, ओबीज म्हणजे ज्याचं वजन खूप जास्त असेल, तो जर पेशंट असेल तर आम्ही सगळ्यात आधी तेच ॲडवाईस करतो की वजन हे कमी केलंच पाहिजे. राईट 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 राईट. मग ह्याच्यामध्ये लोकांची एक हा देखील विचारसरणी झालेली असते की मग गोड काहीच नाही खायचं का मी आता? तुम्हाला जर डायबिटीस डिटेक्ट झाला असेल तर तुम्ही खरंच नाही खाल्लं पाहिजे गोड. आणि जर नसेल आणि तुमची ऍक्टिव्हिटी असेल, एक्सरसाइज करत असाल, तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात गोड खाऊ शकता. असं नाहीये की तुम्ही नाही गोड खाऊ शकत. पण त्याच्यासाठी मग तुम्ही, आणि मग लोक उदाहरणं देतात, अरे आमच्या घरात आमची आजी तर खायची गोड. अरे पण ती किती आजी किती तुमची गोड खायची ते पण तुम्ही बघा. आजीचं राहणीमान कसं होतं, आजीची स्ट्रेस लेवल कशी होती, तो पण तुम्ही विचार करा. त्यामुळे तुमच्या जी लाईफस्टाईल आहे, तुमचं काम आहे, तुमची जी स्ट्रेस लेवल आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचा आहार घेतला पाहिजे. राईट राईट राईट. आणि ह्याच्यासाठी तुम्ही
परत तज्ज्ञांचीच मदत घेतली पाहिजे. काय झालंय ना साहिल आपल्या इथे, की प्रत्येक वेळेला असं वाटतं की अरे काय ह्याच्यासाठी कशाला आपण तज्ज्ञाकडे जायला पाहिजे. पण तसं होत नाही, की तुम्ही स्वतःहून जे करायला जाता ना त्याच्यामध्ये एकतर ऑफकोर्स मी सुद्धा आता अजून नवीन नवीन गोष्टी शिकतच असते. त्यामुळे प्रत्येकालाच त्याच्यामधलं ज्ञान असतंच असं नाही. त्यामुळे ज्या तज्ज्ञाला त्याचं ज्ञान आहे तिथे तुम्ही जा. तुमचं हे रूट कॉज तुमचं काय आहे ते फाइंड आउट करून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही डायबिटीस रिव्हर्स जी गोष्ट होऊ शकते ती का नाही करायची. जर डायबिटीस तुमचा रिव्हर्स होऊ शकतो, तुम्ही तुमच्या टॅबलेट्स बंद होऊ शकतात. ज्या चालू आहे तुमच्या डायबिटीससाठी त्या पूर्ण बंद होऊ शकतात. हे पॉसिबल आहे. हां, जर तुम्ही एका तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेतलं आणि तुम्ही सुद्धा त्याप्रमाणे एफर्ट्स घेतले, काम केलं तर नक्की तुमचा डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. ह्याला जर समजा कोणी एक पर्टिक्युलर कितीतरी वर्ष ते प्रयत्न करत आहेत ऑर एल्स पर्टिक्युलर कितीतरी वर्ष त्यांची गोळ्या चालू आहेत आणि इफ पॉसिबल किंवा म्हणजे जर जास्त झालं तर इन्सुलिन देखील काही लोकांमध्ये असते, तर त्या स्टेजवरनं पण रिव्हर्स होऊ शकतो. हो, रिव्हर्स कुठल्याही स्टेजवरून होऊ शकतो. डिपेंड्स तुम्ही त्याच्यामध्ये किती एफर्ट्स घ्यायला किंवा किती काम करायला कष्ट करायला तयार आहात. तुमची जर इच्छा असेल, तुमच्या मनातून जर इच्छा असेल आणि इट इज ऑल इन द माइंड, म्हणजे तुमचं सगळं आपल्या मनामध्ये असतं. जर आपण ठरवलं करायचं तर आपण करू शकतो. मी कितीतरी असे म्हणजे पेशंट आहेत माझे की जे अगदी म्हणजे खूप कामामध्ये व्यस्त असलेले, राजकारणात असलेले असे लोक आहेत, पण ते सुद्धा शेवटी त्यांना सुद्धा शेवटी हेल्थ हवी असते ना. आपलं आरोग्याचं महत्त्व जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करून तुम्ही ते रिव्हर्स करू शकता. शेवटी ते तुम्हीच रिव्हर्स करता, आम्ही फक्त तुम्हाला गाईड करतो. हां, म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाहीये की किती वर्ष झालेले आहेत म्हणजे गोळे चालू आहे ना. नाही, इन्शुलिनचं इंजेक्शन पण सुरू असेल येस, पण वेळ लागतो. म्हणजे तुम्ही काय असं डायरेक्टली तुम्ही ऑफ द टॅबलेट ऑफ द इंजेक्शन नाही जाऊ शकत. त्याला वेळ लागतो. ती एक मोठी प्रोसेस असते आणि मग त्याच्यातून तुम्हाला ते सगळं गाईड केलं जातं. पण येस, तुम्ही तुमचं ते करू शकता. तुम्हीच तुमचं डायबिटीस करू शकता. नाही. हो. तुमचं कुठल्या स्टेजला आता डायबिटीस आहे त्याच्यावर डिपेंड्स. मग तुमचं कसं लाईफस्टाईल आहे, तुम्ही किती मील्स घेताय, तुम्ही काय खाताय त्याच्यामध्ये, हे सगळं जर आपण विचारात घेतलं तर आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये तयार असाल तर मग आम्ही फक्त तुम्हाला हेल्प करतो. तर शेवटी तुमचं काम तुम्हालाच करायचंय. तुमचं शरीर आहे ते, त्यामुळे तुमच्या शरीरालाच काम करायचंय. आपण म्हणतो की मोठे मोठे लाईफस्टाईलचे आजार जे आहेत की डायबिटीज, हायपरटेन्शन वगैरे, ह्याच्यावरचं एक मेजर नॉलेज लोकांना किंवा एक प्रॉपर गायडन्स मिळत नाही आजकालच्या ह्याच्यामध्ये. त्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं, म्हणजे लोकांपर्यंत हे नॉलेज कशा पद्धतीमध्ये पोहोचलं पाहिजे? ओके, सो हे जे आहेत ना, दीज आर लाईफस्टाईल डिसीजेस. आता लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे तुमचे जे राहणीमान आहे त्यानुसार तुम्हाला झालेले आजार. बरोबर. ओके, तर एक त्याच्यामध्ये आहे मेटाबॉलिक सिंड्रोम. मेटाबॉलिक सिंड्रोम ह्याच्यामध्ये येतं ओबेसिटी, म्हणजे तुमचं जडत्व शरीराचं. नंबर 2 मधुमेह, डायबिटीस. नंबर 3 रक्तदाब, हायपरटेन्शन. आणि नंबर 4 आहे हृदयविकार किंवा हार्टचे असलेले तुम्हाला आजार. हा सगळं मिळून मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात. आता मेटाबॉलिक सिंड्रोमचं जर पहिलं कुठलं लक्षण असेल तर तुमच्या पोटावर आलेली चरबी. तुमच्या पोटावर चरबी आली की तुमची ती फर्स्ट स्टेज असते मेटाबॉलिक सिंड्रोमची. आणि मग त्याच्यामध्ये हायपरटेन्शन. आता सोपी सांगायचं झालं तर आपलं जे हृदय आहे ते हृदय जी आपली ही मूठ असते ना तेवढंच असतं. आणि त्या हृदय तेवढंच राहतं. भले तुमचा आकार एवढा असू दे, एवढा असू दे, नाही तर एवढा असू दे, नाही तर एवढा असू दे, हृदय ते तुमचं तेवढंच असतं. आणि ते बिचारं हृदय ते तुम्हाला तुमच्या प्रत्येक लास्ट पेशीपर्यंत, सेलपर्यंत, टिश्यूपर्यंत ब्लड सप्लाय करत असतं. आणि मग त्याच्यावर ते प्रेशर येतं आणि म्हणून तुम्हाला ब्लड प्रेशर होतं.
हा, आणि एकदा ब्लड प्रेशर झालं की तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांमधून जे दाब येतो, रक्तदाब येतो, आणि मग त्याच्यात तुम्हाला हृदयविकाराचे आजार हळूहळू सुरू होतात. हाय, मी साहिल आरेकर. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द पॉडकास्ट. थँक्यू.